तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमच्या माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी जातो आहे घरी। तर सकाळचे 6 वाजले आहेत। मी बसस्टँडवर आलो होतो तर मला बस मिस झाली होती। तर नेक्स्ट बस मला 6:30ला आहे। तर मी वाट बघतो आहे आणि नेक्स्ट बस मला 6:30 असल्याने थोडा वेळ वाट बघावी लागेल। तर मला बस पकडून मी आलो मडगावला। तर मडगाववरून मला बस भेटली ती गावी जायला, कारण की गावी पुरी जात नाही, मध्ये एक स्टॉप आहे। तर मी ती बस एक्सप्रेस पकडली कारण की कदंबाची होती। तसं बस पुढे निघाली तर आम्हाला लागला अनमोड घाट। अनमोड घाटामध्ये आमचं एक मंदिर आहे, दूधसागर मंदिर। त्या मंदिरामध्ये आपला दूधसागर आजोबा आपला देव आहे। देवाला मी नमस्कार करून पुढे निघालो। तसंच अनमोडला बस थांबली ब्रेकफास्ट करण्यासाठी। ब्रेकफास्ट केला आणि मी निघालो पुढे। तर आम्ही बस थांबवून आलो आम्ही रामनगरला। तर रामनगरहून जवळपास 10 किलोमीटर आम्हाला चालत जावं, लिफ्ट वगैरे घेऊन जावं लागतं, कारण की बस वगैरे नाही भेटत, गाडी नाही, रस्ता नसला। तर मला एक मित्र भेटला, त्याने लिफ्ट दिली, गावाबाजूचाच होता। तर त्याने लिफ्ट दिली आणि त्याच्यासोबत मी गप्पा मारत पुढे निघालो। तसं मला रेल्वे पट्टी धरून इकडून बरोबर 4 किलोमीटर चालत जावं लागणार। तर गरमी भरपूर होती, आला होता मला कंटाळा, तर काय करणार आहे, तसंच गेलो पुढे निघत। तर हे बघा, आमच्या गावी जाताना बरोबर एक 200-300 मीटर एक शेत लागतं। ते शेताच्या मधोमध घरी जाण्यासाठी रस्ता आहे। तर आजूबाजूला उसाची झाडं, सगळं जंगल भाग आहे। शेती वगैरे, भात वगैरे, आमच्या गावीमध्ये ऊस भात अशी शेती पिकवली जाते। तरी आमचा गावचा व्ह्यू, ही आमच्या गावची एंट्रन्स एरिया आहे। आणि छोटासा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आहे। दुपारचे 12 वाजलेले तुम्ही बघू शकता। हे आपल्या गावचं कृष्ण मंदिर आणि हे जी घरं दिसत आहेत ही आमच्या फॅमिलीची घरं आहे। ती गुडके घर आहे, हे आहे माझं घर। तिथं माझा कुत्रा पण बसलेला आहे, तर बघू त्याच्याकडे जाऊन, तो मला ओळखतो का काय। तर त्याने मला ओळखलं आहे आणि तो बोलत लागला की खूप दिवसांनी आला, तर माझ्यासोबत थोडं वेळ गप्पा मार। तर त्याच्याशी सोबत थोडं फिरलं, व्हिडिओ